हॅलो गाईस, वेलकम टू स्पूनफिट. आणि आज आपण पाहणार आहोत की मोस्ट कॉमन मिस्टेक्स ज्या की 10वीच्या मुलांकडनं मॅक्सिमम होतात. तर जास्त वेळ नाही घालवता आपण चालू करू. तर आपल्याला माहिती आहे की आपण स्टार्ट करणार आहोत इक्वेशनपासून. तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन म्हणजे काय असतं? इक्वेशनमध्ये जर आपण ह्या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला कळते की इथं इक्वल हे एक साइन येतं. म्हणजे इक्वल असं दिसतंय. इक्वल म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे इक्वल हे साइन आहे. इक्वल साइन माहिती आहे. आता म्हणजे आपण समजू की कोणत्याही मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन जे की एक्सप्रेशन असेल, ज्यात इक्वल टू साइन असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो? इक्वेशन म्हणू शकतो. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, इट इस अ मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. इट इस अ इट इस अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल कॉन्स्टंट आणि जसं की सायन्स, व्हेरिएबल्स कॉन्स्टंट आणि सायन्स. सायन्समध्ये काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन प्लस इक्वल टू साइन तर कंपल्सरी त्यात पाहिजेच. आपल्याला आता समजलं इक्वेशन म्हणजे काय? आता इक्वेशन म्हणजे काय समजल्यानंतर आपण पुढे जर पाहिलं, की आपल्याला 2 शब्द आले व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल म्हणजे काय समजून घेऊ. तर पहिल्यांदा तर आपण एक सिनारिओ लक्षात घेऊ. आपण समजूया, की आपण जुना मानव जो की जंगलात राहायचा, तोच आपण आहे. आता समजू, की आपण जर तो मानव असेल आणि आपल्याला कळलं, की बाबा आपल्याला 5 बोट आहेत. 5 बोट आहेत. आता त्याच्या वेळेस त्याला 5च म्हणतात का? असं माहिती का? नाही. तर तो काय करणार, की एका-एकाला एक-एक सिम्बॉल देणार, की एका बोटाला असा एक सिम्बॉल दिला. पहिल्या बोटाला 1, 2, 3, 4. आता ह्या प्रत्येक व्हॅल्यूची एक वेगळी प्रत्येक सिम्बॉलची एक वेगळी व्हॅल्यू आहे. आता जी ती व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू कधीच बदलणार नाहीये. जसं की आता जर 1 म्हणलं, तर त्या माणसाला कळणार की म्हणजे 1 म्हणजे 1 आंबा द्यायचा आहे. जसं की 2 म्हणलं, तर 2 आंबे द्यायचे ते. त्याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. 2ला आपण 2च म्हणणार. 2 जर त्याने 2 लिहिलं, तर त्याला 2च आंबे मिळणार आहेत. म्हणजे ह्याचं काय आहे, ही व्हॅल्यू फिक्स आहे. फिक्स व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, ती व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आता आपण एक दुसरं उदाहरण घेतलं, की त्याच माणसाला, की आता समजू की 2 आदिमानव आहेत, की ज्यांना ह्या झाडाचे पानं मोजायचे ते. झाडाची पानं मोजायचे ते. आता प्रत्येक झाडाची पानांची संख्या सेम येणार आहेत का? नाही. आपण समजू ह्या झाडाची पानं 1000 आहेत आणि ह्या झाडाची 1500 आली. दोन्ही वेगवेगळ्या माणसांनी मोजली. त्यामुळं आपल्याला सांगू नाही शकत, की सेम तर येणारच नाहीत. 100% सेम येणार नाहीत, वेगवेगळेच येणार आहे. आणि अशी बरीच झाडं आहे जंगलात. जवळ-जवळ अ, 1000च्या वरती झाडं असतील. तर प्रत्येक झाडाचं माप माप म्हणजेच त्या ज प्रत्येक झाडाच्या पानांची संख्या ती प्रत्येक झाडानुसार बदलत जाणार. आता हा एक काय झाला, हा झाला हे एक्झाम्पल झालं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. तर हे प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स आहे. आता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी माणसाने काय केलं असेल, की व्हेरिएबल म्हणले. व्हेरिएबल म्हणजे काय? की प्रत्येक झाडाला आपण समजू की ह्या झाडाला X पाने आहेत, ह्या झाडाला Y पाने आहेत. अशीच प्रत्येक झाडाला आपण X, Y, Z जेवढे काही सिम्बॉल्स असतील ते त्याला म्हणलं आणि जी व्हॅल्यू येईल ती त्याला असाइन केली. म्हणजे X इज इक्वल टू आता इथं 1000 येणार आणि Y इज इक्वल टू 1500 येणार. जे उत्तर येईल ते आपण लिहिणार. म्हणजे आपल्याला कळलं की कॉन्स्टंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल पण म्हणजे. आता व्हेरिएबल नेहमी आपण लक्षात ठेवायचं की व्हेरिएबल आपण नेहमी स्मॉल लेटर्सनी डिफाईन करतो. जसं की A, B, C, Z पर्यंत. आता हे जे व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट आहे त्याचं कॉम्बिनेशन आणि इक्वल टू साइन प्लस जे बाकीचे साइन आहेत ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि प्लस मायनस हे जे साइन आहेत त्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय? याचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन म्हणजे कळलं, व्हेरिएबल म्हणजे कळलं, कॉन्स्टंट म्हणजे कळलं. आता मॅक्सिमम मुलांना न्यूमरेटर, डिनॉमिनेटर अशा ज्या बेसिक कन्सेप्ट असतात त्या पण समजत नाही. आता आपण काय करू, की न्यूमरेटर म्हणजे काय आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय? मी आता इथे एक एक्सप्रेशन लिहितो 3/5. आता 3/5 जेव्हा आपण लिहितो, तर आपल्याला हे कळलं पाहिजे, की 1 हा मल्टिप्लायला आहे. 3 हा मल्टिप्लायला आहे. कशाला 1ला. आता 1ला का? कारण की इथं काहीच नव्हतं. काही नव्हतं म्हणजे आपण इथं 1 घेऊ शकतो. मग आपण 3 × 1 घेऊ शकतो. तसंच 5 हा काय आहे? 5 हा डिव्हाईड पोझिशनमध्ये आणि 3 हा मल्टिप्लिकेशन पोझिशनमध्ये. 5 हा 1ला डिव्हाईड आहे. तसंच आपण लक्षात काय ठेवायचंय? आपण लक्षात ठेवायचंय 5 म्हणजे डिव्हाईड जो अपॉनमध्ये तो डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे तो डिव्हाईड पोझिशनला आहे आणि 3 म्हणजे काय आहे? तो मल्टिप्लिकेशन पोझिशनला आहे. आता मी हे काय सांगतोय तुम्हाला पुढे जाऊन कळेल, की असं काय. आता जर आपण जास्त थोडंसं डोकं लावलं, तर आपल्याला एक समजून येईल,
की आपल्याला मेन साईन दोनच आहेत मॅथ्समध्ये. कोणते दोन आहेत? प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस का? म्हणजे आपण फक्त कोणतीही गणना असेल तरी ती गणना त्या गणनेमध्ये पण आपण प्रत्येक वेळेस काहीतरी एक्स्ट्रा ॲड करू शकतो किंवा त्यातनं काहीतरी घटवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. मी असं का म्हणतोय? बरेच जण म्हणतील की मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. हे 2 तर साईन आहेत की. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? की बऱ्याच वेळा केलेली ॲडिशन म्हणजेच मल्टिप्लिकेशन आहे आणि बऱ्याच वेळा केलेला वजाबाकी म्हणजे काय? डिव्हिजन. कसं काय? आपण समजू 2चा जर पाढा पाहिला आपण बेके बे बेदून 4 बेत्रिक 6 असं जर पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल की इथं प्रत्येक वेळेस 2नी तो वाढलेला आहे आणि आपण जर 2 गुणिले 2 असं लिहिलं, तर आपण काय म्हणतो की इज इक्वल टू 4 म्हणजेच काय? 2ची 2 वेळा ॲडिशन केली, तेव्हा काय आलं? 4 आलं. म्हणजे मल्टिप्लिकेशन काय आहे? मल्टिप्लिकेशन हे सबसाइन आहे कशाचं? ॲडिशनचं. तसंच डिव्हिजन हे काय आहे? डिव्हिजन हे सबसाइन आहे कशाचं? निगेटिव्ह नंबरचं. म्हणजे वजाबाकीचं. आता ह्या गोष्टी जर समजल्या असेल, तर आपण आपल्या मेन मिस्टेक्स काय-काय होतात त्याच्याकडे बघूया. आता पहिली जी क्लासिक मिस्टेक होते 10वीच्या मुलांकडनं, ती होती नॉट पेइंग अटेन्शन ऑन साइन. म्हणजे चिन्हांकडे नीट लक्ष न देणे. चिन्हांचं लक्ष न देण्याचं मला एक महत्त्वाचं कारण असं वाटतं, की मुलं काय करतात, की पहिल्यांदा तर अ, अ, काही-काही जणांना हे प्लस, प्लस, प्लस होतं, मायनस, मायनस, प्लस होतं, मायनस, प्लस, मायनस होतं, प्लस, मायनस, मायनस होतं. हे माहिती नाहीये. आणि ज्यांना माहिती नाही, काय काळजी करू नका. आपण इथं कसं काय आलं हे ते बघून घेऊ. आता ह्याच्यात आपल्याला जेव्हा मी शाळेत होतो, माझ्या शिक्षकांनी पण असंच शिकवलं, की प्लस, 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 मायनस, मायनस हा रट्टामारी करून घेतली. पण रट्टामारी न करता आपण जर 3 नियम लक्षात ठेवले हे, तर 3 नियम लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी समजतील. कसं काय? आपण जर पहिला नियम बघू, समान चिन्हांची बेरीज. आता आपण इथं पाहिलं प्लस, प्लस जर आपल्या इक्वेशनमध्ये असेल प्लस दोन्हीचं ॲडिशन प्लस, प्लस आहे म्हणजे प्लस, प्लस समान चिन्ह आहेत, समान चिन्हांची बेरीज होते. तसंच विरुद्ध चिन्हांची काय होते? वजाबाकी. विरुद्ध चिन्ह कोणते? मायनस, मायनस म्हणजे मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, मायनस. तसंच आपण जर पहिला नियम बघितला समान चिन्हांची बेरीज, तिथं प्लस, प्लस जरी असलं तरी ॲडिशन होते आणि मायनस, मायनस असलं तरी ॲडिशन होते. म्हणजेच काय? की समान चिन्हांची बेरीज. तसंच विरुद्ध चिन्ह कोणते? मायनस, प्लस, प्लस, मायनस. विरुद्ध चिन्हांची काय झाली पाहिजे? प्रत्येक वेळेस वजाबाकी झाली पाहिजे. आता हे जर ज्यांना समजलंय, त्यांना बरेच जण हे 2 नियम लक्षात ठेवतात. शेवटचा नियम विसरून जातात. शेवटचा नियम कोणता आहे? प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह. प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह आलं तरच आपल्याला ॲन्सर बरोबर येणार आहे. आता आपण एक्झाम्पल समजल्यानंतर तुमच्या सगळ्या लक्षात येईल. आता आपण जर इथं पाहिलं, आपल्याला काय दिसतंय 15 + 7. आता आपल्याला 15 + 7 माहिती आहे किती होतं? 15 + 7 होतं 22. बरोबर? आता पण 22 बघण्याच्या अगोदर आपल्याला 15च्या आधी काही साइन नव्हतं. काही साइन नव्हतं म्हणजे काय? इथं प्लस साइन होतं. काय साइन होतं? प्लस साइन होतं. आपण जर पाहिलं इथं पण प्लस साइन आहे, इथं पण प्लस साइन आहे. समान चिन्हांची काय होणार? समान चिन्हांची बेरीज होणार. तर आपण काय करणार? 15 + 7 15 + 7 22 होतं आणि प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह कोणते? मोठी संख्या कोणती आहे? 15. 15चं साइन काय होतं? प्लस. प्लस म्हणजे आपण इथं प्लस लिहिलं नाही तरी चालेल. त्यामुळे मी इथं लिहिलं नाही. तसंच आता जर आपण दुसरं एक्झाम्पल बघितलं, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं दिसतंय, की 7 + 15 तेच मी फक्त उलटं केलं. आता इथं पण तेच येणार आहे प्लस, प्लस समान चिन्हांची बेरीज 7 अधिक 15 22 होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस येणार. तसंच आता जर इथं जर पाहिलं आपण -7 -15 आता ह्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला कळते 7 आणि 15 ह्यांचं दोघांचं चिन्ह काय आहे? मायनस, मायनस. मायनस, मायनस म्हणजे काय? आपल्याला हे नाही लक्षात ठेवायचं मायनस, मायनस, प्लस. म्हणजे जरी एखाद्याच्या लक्षात असेल तर ठीक आहे. पण आपल्या लक्षात काय ठेवायचंय समान चिन्हांची बेरीज, समान चिन्ह आहेत बेरीज करायची. 15 अधिक 7 22 होणार. पण शेवटचा जो नियम आहे प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचे चिन्ह. आता इथं मोठी संख्या कोणती आहे? 15. 15ला साइन काय होतं? 15ला अटॅच साइन होतं मायनस. म्हणजे आपल्याला इथं पण मायनस साइन द्यावं लागणार. म्हणजे आपल्याला हे आन्सर बरोबर येणार. तसंच -7 -15 किंवा -15 -7 ते उत्तर तेच येणार आहे. -15 -7 15 15 आणि 7 समान चिन्हांची बेरीज 22 प्लस मोठ्या संख्येत चिन्ह. 15ला एक चिन्ह काय होतं? मायनस. म्हणून आपण इथं मायनस लिहिलं. आता खालचे जे 2 एक्झाम्पल आहेत, त्यात बऱ्याच जणांची चुका होतात. जसं की इथं लिहिलंय 7 -15. आता आपल्याला कळतंय 7ला काय चिन्ह आहे? 7ला प्लस साइन आहे आणि 15ला काय आहे? मायनस. म्हणजे काय आहे? विरुद्ध साइन आहेत. विरुद्ध साइन म्हणजेच विरुद्ध चिन्हांची काय झाली पाहिजे? वजाबाकी झाली. आता वजाबाकी झाली पाहिजे म्हणजे काय? 15तनं 7 वजा केले पाहिजे. मोठ्यातनंच आपण छोटी संख्या वजा करणार. 15तनं 7 वजा केली, तर आपल्याला काय येणार? 5 गेले, 2 गेले. म्हणजेच काय येणार? ॲन्सर 1 येणार.
आता राहिलेला शेवटचा नियम, प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येत चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 15. 15चं साइन काय आहे? मायनस. तर मग इथं आलं पाहिजे -8. तसंच जर आम्ही हे उलटं लिहिलं -15 + 7 तरी त्याचं आन्सर -8च येणार आहे. का? कारण की विरुद्ध चिन्हांची वजाबाकी 15 - 7 किती आले? 8 आणि विरुद्ध चिन्ह मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच 15चं साइन -8. आता जर मी हे हे जर मी असं लिहिलं 15 - 7. आता इथं बघा विरुद्ध चिन्ह आहेत, वजाबाकी होणार, इथं 8 येणार, पण चिन्ह काय येणार? चिन्ह येणार 15ला, जे मोठ्या संख्येचं आहे. 15ला चिन्ह काय होतं? इथं काहीच नाही, म्हणजे इथं प्लस होतं. मग इथं काय येणार? प्लस चिन्ह येणार, म्हणजे +8 उत्तर आलं. तसंच आपण -7 + 15 हे पण सेम एक्सप्रेशन होणार वरचं, फक्त मी उलटं केलंय. आता जर हे पाहिलं तर ह्याचं काय येणार? अविरुद्ध चिन्हांची वजाबाकी 15तनं 7 वजा म्हणजे 8 उत्तर आलं आणि 8 उत्तर आल्यानंतर मोठ्या संख्येत चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच प्लस आलं. आता मी उलटं करतो. 7 - 15 असं केलं, तर आता 7 - 15च्या इथं विरुद्ध चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी केली 15 - 7 8 आलं. पण मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे? 15चं. 15ला चिन्ह काय आहे? मायनस. म्हणजे आपल्या उत्तराला पण चिन्ह काय द्यायला लागणार? मायनस. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बऱ्याच बेसिक तुमच्या 8वी 7वी 8वी मध्ये झाल्या असतील असं मला मला तर माहिती आहे. 7वी 8वीला हा पोर्शन आहे. पण बऱ्याच जणांच्या लक्षात नसतात आणि हा काही कोणता टॉपर लोकांसाठी मी शिकवत नाहीये. मला अशाच मुलांसंग इंटरॅक्ट करायचंय ज्यांना की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांना समजत नाही गणिताचं. आणि जर तुम्हाला असे प्रश्न पडत असतील, तर प्लीज तुम्ही क्लिक बटनवरनी क्लिक करा आणि तुम्हाला जो जुना कंटेंट आहे तो भेटून जाईल. आपण पुढे जाऊ. आता जर पहिली क्लासिकल मिस्टेक आपल्याला कळली. आता जर दुसरी क्लासिकल मिस्टेक जी जर आपण पाहिली, तर ती असते की नॉट पेइंग अटेन्शन ऑन इक्वल टू साइन. मी असं का म्हणतोय? नॉट पेइंग अटेन्शन म्हणजे आता मी इथं एक एक्सप्रेशन घेतो, म्हणजेच एक इक्वेशन घेतो x + y. आता आपल्याला इथं दिसते व्हेरिएबल्स आहेत. x आणि y काय आहेत? व्हेरिएबल. त्यांच्यामध्ये काय आहे? साइन काय आहे? प्लस. आता मी इक्वल टू साइन लिहितो. इक्वल टू x + y इज इक्वल टू 10 10x 10x + 3. आता 10x + 3 असं लिहिलं मी. आता इक्वल टू साइनवर अटेन्शन न देणं म्हणजेच काय? मला काय म्हणायचंय, की इक्वल टू साइनच्या जर आपल्याला एखादा व्हेरिएबल आपल्याला पलीकडच्या साइडला न्यायचा असेल, म्हणजे ह्याची अदलाबदल करायची असेल. आपण समजू इथे yच्या ऐवजी आपण समजू इथं 7 आहे. 7 म्हणण्यापेक्षा 13 आहे म्हणून. आता इथं काय आहे? हे काही इक्वेशन काय आहे? x + 13 = 10x + 3. आता हे इक्वेशन असेल, आपल्याला काय काढायचंय? आपल्याला समजून जाईल, की आपल्याला इथे xची व्हॅल्यू काढायची आहे. जे व्हेरिएबल आहे त्याचीच आपण व्हॅल्यू काढणार. तर आपल्याला व्हेरिएबलची जर व्हॅल्यू काढायची असेल, तर आपण काय करणार, की जे व्हेरिएबल आहे ते सगळे एका साइडला. जे उत्तर काढायचंय ते सगळं एका साइडला घ्यायचं. एका साइडला घ्यायचं म्हणजे काय? आता आपण पहिली स्टेप बनवू इथं, की x + 13 होतं. आपण हे एका साइडला आहेत. x तर एका साइडला होता, आपण तोच घेतला. आता इथं 10x होता, तो आपण 10x इक्वल टू साइनच्या पलीकडे जाऊन देऊया. जसं की इथं 10xला इथं चिन्ह काय होतं? काहीच नाही, म्हणजे इथं प्लस होतं. पण जेव्हा तो इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला जाईल, राइट साइडवरनं तो लेफ्ट साइडला उडी घेईल, तेव्हा त्याचं साइन बदलणार. प्लसचं होणार -10x इज इक्वल टू इथं काय राहिलं होतं? 10x गेला. राहिला काय? 3. म्हणजे आपण 3 आहेत असं लिहिलं. आता आपल्याला एक तर माहिती आहे, की एका साइडला व्हेरिएबल जे असतात ज्याचे उत्तर काढायचे तेच व्हेरिएबल साइडला ठेवायचे आणि बाकीचं सगळं दुसऱ्या साइडला टाकायचं. जसं की आपल्याला इथं दिसतंय x आणि 10x ते आपण जागेवर ठेवू. आता 10xला कोणतं चिन्ह होतं? -10x. इथं चिन्हांचा घोटाळा होतो आणि इक्वल टू साइनवर जे लक्ष नाही देत. आता इथं 13 होतं. 13 काय होतं? प्लस होतं. आपल्याला काय करायचंय? ते इकडे जाऊन इकडे टाकायचं इक्वल टू साइनच्या राइट साइडला. इक्वल टू साइनच्या राइट साइडला गेल्यानंतर काय होणार? +13चं -13 होणार. म्हणजे 3 - 13. आता 3 - 13 आपल्याला माहिती आहे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी 13तनं 3 गेले 10. पण प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येत चिन्ह. मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे? मायनस. आता परत इथे x x - 10x. x - 10x किती होणार? -9x. -9x का? कारण की मोठ्या संख्येत चिन्ह, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी. वजाबाकी 10 वाजून 10 x वजा x 9x आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच 10चं चिन्ह काय होतं? वजा. मग ते मी इथं वजा लिहिलं. आता इथं वजाला वजा, वजा म्हणजे ते दोन्ही प्लस येणार आहे आणि xचं उत्तर किती येणार? परत आता आपल्याला xचं उत्तर काढायचंय 9xचं नाही. 9 आणि x मध्ये चिन्ह काय होतं? मल्टिप्लिकेशन. आता जे मल्टिप्लिकेशन होतं ते आपल्याला इक्वल टू साइनच्या पलीकडे टाकायचं असेल तर ते डिव्हिजनमध्ये जाणार.
आता डिव्हिजन मध्ये जाणार म्हणजे काय, -10/9 हे आपलं फायनल आन्सर आलं. आता हे इक्वेशन सोडवताना तुम्हाला एक लक्षात येईल की इक्वल टू साइनच्या वर लक्ष ठेवणं किती महत्वाचं आहे आणि ह्या साइनची अदलाबदली करणं आणि परत त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे करणं. कॅल्क्युलेशन्स कोणते, जे की आपल्या वरचे 3 नियम आहेत. समान चिन्हांची बेरीज, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी आणि प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह. ह्या गोष्टी जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो, तेव्हा त्या प्रत्येक वेळेस लक्षात आणाव्या लागतात आणि हे सगळं जे तुम्हाला जमणार आहे, ते प्रॅक्टिसने जमणार आहे. आता मी जे एक्झाम्पल सोडून दाखवलं, ते अगदीच किरकोळ होतं आणि तुम्हाला जे एक्झाममध्ये येणार आहे, ते थोडंसं अवघड येणार आहे. आता जर पुढचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा पुढचं जो क्लासिक मिस्टेक आहे, जी मुलांकडनं नेहमीच होते, ती आहे थिंकिंग अबाउट नेक्स्ट स्टेप. मला असं का म्हणायचंय, कारण की मी जेव्हा शिकवतो मुलांना, तेव्हा बऱ्याच जणांना हे सगळे नियम येत असतात. पण ते मुलं जरा जास्त वाढीव विचार करतात. कसा? आता आपण इथं जर पाहिलं, ह्या इथं पाहिलं, की वाढीव विचार कसा करतात. आता त्या मुलाला माहिती आहे, की बाबा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायला लागणार आहे. एक्सची व्हॅल्यू काढायचं म्हणजे ही एवढी जी टर्म आहे, ती आपल्याला एका साइडला ठेवावी लागेल. आता ही जागेवरच थांबणार, लेफ्ट साइडला ठेवायची म्हणलं. आता ह्या -3 तिकडे जाऊन काय होणार? +3 तिकडे जाऊन काय होणार? -3 होणार आणि -3 झाल्यानंतर -7, -3, -10 येणार आहे. आता हे त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. पण तो लिहिताना कसं लिहितो माहिती आहे का? तो लिहिताना लिहितो 2x -10 = 0. इकडे काहीच राहिलं नाही म्हणतो, इकडे 0. आता हा -10 त्यांनी जो घेतलाय, ते चुकीचा घेतलाय. तो त्याला कळून येत नाही. का कळून येत नाही? कारण की त्यांनी ना पुढच्या स्टेपचा जास्त विचार केला. त्यांनी जागच्या जागी स्टेप करण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं? पुढच्या स्टेपचा विचार करायला सुरुवात केली. जेव्हा तो पुढच्या स्टेपचा विचार करायला लागतो, तेव्हा त्याचं उत्तर चुकतं. कसं काय? आता इथं जर पाहिलं, तर उत्तर काय येणार आहे? 2x -10 ह्या साइडला होता. राइट साइडला गेल्यावर +10 होणार आणि एक्सची व्हॅल्यू येणार 10/2 म्हणजेच 2×5 म्हणजे 5. एक्सची व्हॅल्यू 5 येणार. आता हे चुकलंय. सरासर चुकलंय. का? कारण की -10 जो यायला पाहिजे होता, तो इक्वल टू साइनच्या राइट हँडला यायला पाहिजे होता. कसा काय? आपण काय करू? स्टेप वाईज करू. स्टेप वाईज करताना आपण बघू, की 2x + 3 = -7. आता स्टेप वाईज केल्यानंतर कसं येणार? 2x आपण 2x जागेवर ठेवला. +3 तिकडे झाल्यावर -3 म्हणजे -7 -3 इक्वल टू साइनच्या. आता इथं झाल्यानंतर आपल्याला कळते, की -10 हा इक्वल टू साइनच्या राइट हँड साइडला होता आणि इथं घेताना त्यांनी काय घेतलं? लेफ्ट साइडला घेतला. आता हे का झालं? कारण की त्यांनी पुढच्या स्टेपचा विचार केला जास्त. जास्त विचार केल्याने पण असं होतं. आता x -10/2 म्हणजेच 2×5 आणि -चिन्ह -5. एक्सची व्हॅल्यू किती आली? -5. ही व्हॅल्यू बरोबर आहे. ही व्हॅल्यू चुकीची आहे. का? कारण की -5 आणि 5 मध्ये बराच फरक आहे. बराच म्हणजे जवळ-जवळ जमीन आसमानाचाच फरक आहे. जेव्हा तुम्ही इक्वेशन तुम्हाला वाटतं, की आपण बरोबर लिहिलंय, पण ते बरोबर नसतं. का? कारण की त्याने असं क्लासिक मिस्टेक केलेले असतील. अरे क्लासिक मिस्टेक मी ह्या सांगण्याचा उद्देश एवढाच, की तुम्ही ह्या मिस्टेक्स करू नका, की पुढच्या जास्त विचार करायचा नाही. जागच्या जागी जी स्टेप आहे, त्या स्टेपचाच विचार करायचा. आता जी चौथी क्लासिकल मिस्टेक आहे, ती एक त्यांचं म्हणजे मुलांना कॅल्क्युलेशन्स जमत नाही. कॅल्क्युलेशन्स कसे काय? मला काय म्हणायचंय, कॅल्क्युलेशन्स म्हणजे आता आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल म्हणजे काय? जेव्हा आपण पार्ट 2 चा जेव्हा विचार करतो, पार्ट 2 मध्ये पी-क्यू, आर-एस, एक्स-वाय अशा व्हॅल्यू काढायच्या असतात. आता पी-क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. म्हणजे ते काय आहे? व्हेरिएबल. पी-क्यू काय आहे? व्हेरिएबल. आता पी-क्यूला आपण जर इथं पाहिलं पी-क्यू स्क्वेअर आहे. पी-क्यू स्क्वेअर आहे. आपल्याला व्हॅल्यू कशीच काढायची पी-क्यूची. आता हे मी सांगतोय तर पुढच्या जे क्लासिकल मिस्टेक आहेत त्यात तुम्हाला समजेल, की मी असं का म्हणलं, की पी-क्यूची व्हॅल्यू काढायची पी-क्यू स्क्वेअरची नाही. आता इथं जर आपण सोडवायला घेतलं, आपल्याला दिसतंय 81 आणि पी-क्यू हे एकमेकांना मल्टिप्लायच्या साइनमध्ये आहे. यांच्यामध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. जिथे काही नाही म्हणजेच मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. म्हणजेच पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? 225 × 12 × 12 अपॉन काय होणार? 81. आता अपॉन 81 झालं, तर मुलं काय करतात, की वरच्याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसतात आणि नंतर डिव्हाइड बाय 81 आणि एवढं सगळं करस्तोवर त्यांचा डोक्याचा भुगा होतो. का? कारण की एवढे मल्टिप्लिकेशन, ट्रिपल मल्टिप्लिकेशन करून परत त्याला डिव्हिजन 81 नी करणं अवघड गोष्ट आहे. पण आपल्याला गणितात किंवा तुमच्या पुस्तकात आणि जे एक्झामला येणारी क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन पण असेच फ्रेम केलेले असतात जेणेकरून तुम्हाला सोप्यात करता येईल. आता जर इथं पाहिलं, तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. जसं की 3ला ज्या गोष्टींनी भाग जातो, म्हणजे 3ला कोणी-कोणी भाग जातो, अशाच संख्यांनी भाग जातो,
जसे की त्याची ऍडिशन आपण जर 225 पाहिली तर आपण घेतलं 2 + 2 + 5 म्हणजे किती येणार 2 2 4 5 9. आता 9 जी संख्या आहे ती 3च्या पाड्यात आहे. 3च्या पाड्यात आहे म्हणजे ह्याने 3 ला भाग जाणार आहे. 225 ला 225 ला 3 ने भाग जाणार आहे. तसंच 81 जर पाहिलं 81 म्हणजे 8 + 1 किती येणार 9 म्हणजे 9 ला पण कितीने भाग जाणार आहे 3 ने भाग जाणार आहे. का? कारण की 9 हा 3च्या पाड्यात आहे. म्हणजेच 81 ला पण 3 ने भाग जाणार आहे आणि 225 ला पण 3 ने भाग जाणार आहे. आता जर 12 पाहिलं तर आपल्याला सहजच कळतं की 12 तर 3च्या पाड्यात आहे. मग ह्याला 3 ने पण इकडे पण 3 ने भाग जातोय. तसंच ह्याचं आपण जसं की 3चं जसं म्हणू शकतो तसंच आपण 9चं पण म्हणू शकतो. ज्या संख्यांची बेरीज 9च्या पाड्यात येते. जसं की आपण 81 पाहिलं. 81 म्हणजे 8 + 1 9. 8 + 1 9 येते. मग 9 हा 9च्या पाड्यात आहे. म्हणजेच 81 ला 9 ने भाग जाणार आहे. तसंच 225 जर पाहिलं तरी तो पण 9 ने भाग जाणार आहे. अशा गोष्टी ज्या की 3 आहे, 9 आहे ह्यांचे जे अ, ह्यांचे जे हे डिव्हिजन करताना ह्या गोष्टी वापरल्या जातात, की जसं की आता आपल्याला कळलं 225 3 ने भाग जातोय किंवा 9 ने पण भाग जातोय आणि 81 9 ने भाग जातोय आणि 3 ने पण भाग जातोय. तर आपण इथं 9 ने पहिल्यांदा भाग घालवला. आपल्याला कळतंय 99 81 आणि आपण इथं जर पाहिलं 9 दुने 18 नंतर 4 9 45 म्हणजे इथे काय राहिलं 25. म्हणजेच इथं 25 आलं, इथं 9 आला. आता 9 आणि 12 9/12 आहे. इथे जर पाहिलं आपण इथं 9 आणि हे 12 हे डिव्हाइडमध्ये आपण ह्यांना जर पाहिलं तर 3 ने भाग जातोय. मग आपण परत ह्याचं अजून फोड केली. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. आता हे 4चं संपलं. आता परत आपल्याला दिसतंय 12 आणि 3 हे पण एकमेकांना डिव्हाइडमध्ये येणार आहे. म्हणजेच काय 3 एके 3 आणि 3 चोक 12. 3 एके 3. आता अपॉनला 1 राहिला म्हणजे अपॉन लिहिलं तरी नाही लिहिलं तरी चालेल. आता पुढचं काय 25 चौक 25 25 गुणिले 4 गुणिले 4. 25 गुणिले 4 गुणिले 4. आता हे 25 गुणिले 4 गुणिले 4 करणं सोपं आहे. पण जेव्हा 225 गुणिले 12 गुणिले 12 डिव्हाइड बाय 81 असं करत बसतात तेव्हा त्यांचा वेळ पण जातो आणि फुकटचा वेळ तर जातोच. पण त्यांचं डोक्याचं एवढा बुगा होतो, की पुढची गणितं करायची का नाही असा प्रश्न पडतो मुलांना. तर हे जे गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं 3च्या बाबतीत, 9च्या बाबतीत. तसंच आपण 2च्या बाबतीत म्हणू शकतो, की जर 2 नी डिव्हाईड होतंय का नाही कसं पाहणार? आता आपल्याला इथं दिसतंय 225/2. तर 2 नी भाग जातोय का नाही कसं पाहणार? त्याची एक संख्याला पाहणार, की तो 2च्या पाड्यात आहे का? जर एकक संख्या 5 आहे, 2च्या पाड्यात नाहीये, म्हणजे ह्याला भाग जाणार नाही. पुढची संख्या घ्यायची. आता मग हे आता समजलं आपण तिथं असेल 224 अपॉन 2 असेल, तर आपल्याला दिसतंय एकक संख्या 4 आहे आणि ही 2च्या पाड्यात आहे किंवा 0 असेल तरी जाणार. म्हणजे हे काय होणार 2 नी भाग जाणार. तसंच आपण 3चं पाहिलं, 2चं पाहिलं. तसंच आपल्याला जर पाहिलं लक्षात कसं ठेवायचं 2. 2 म्हणजे एकक संख्या म्हणजे फायनल एककवर लक्ष ठेवायचं, की जो जर 2च्या पाड्यात असेल, तर अ, तो काय होणार 2 नी भाग जाणार. तसंच जर 4 पाहिलं, तर दशक आणि एकक. दशक आणि एकक हे दोन्ही मिळून जर 4च्या पाड्यात येत असेल, तर ते 4 ने डिव्हाईड होणार. म्हणजेच मला म्हणायचंय काय, आपण जर एक एक्झाम्पल घेतलं, की 444. 444 घेतलं. आता ह्याला 4 ने डिव्हाईड होतंय का नाही पाहायचं असेल, तर होतंय का नाही कसं कळणार आपल्याला? शेवटचे 2 पाहिजे. 44 हां, 44 4 ने भाग जातोय. म्हणजेच 444 पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. मग इथे 444 च्या ऐवजी इथं 344 जरी असतं, तरी पण त्याने भाग जाणार. आणि इथं जर आपण इथं 3444 असतं किंवा 3144 असतं, तरी त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग गेला असता. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर तुम्ही करून पाहू शकता. ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतील, काही-काहींना माहिती नसतील. 2, 4 झालं. 5 तर सगळ्यांना माहिती आहे. 5 काय शेवटी एकच स्थानी 5 किंवा 0 असेल, तर 5 नी भाग जाणार म्हणजे जाणार. तसंच आपण 10चं म्हणू शकतो, की 10 म्हणजे शेवटच्या एकच स्थानी जर 0 असेल, तर 10 ने भाग जाणार. अशा गोष्टी ज्यांना माहिती आहेत, त्यांना कॅल्क्युलेशन्स करायला सोपे जातात. आता ह्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, त्या मी थोड्याशा फास्टमध्ये सांगितलेल्या आहेत. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती असतील. ज्यांना माहिती नाही त्यांनी व्हिडिओ थोडी स्लो करू शकता, पॉज करू शकता
जे काय मी सांगतो ते लिहून घेऊ शकता आणि ह्याची प्रॅक्टिस करून बघू शकता की असं होतंय का. जर जर तुम्ही प्रॅक्टिस करून पाहिली तर तुम्हाला हे समजेल की असंच होतं आणि हे जे आपण पहिल्या ज्या मिस्टेक करत होतो त्या मिस्टेक करण्यापेक्षा आपण असे फोड करून करून जे फायनल उत्तर येईल ते तुम्हाला आपोआपच समजून जाईल की किती सोपं होतं आणि आपण किती गोंधळात पडत होतो अशा गोष्टींसाठी. आता जर 5वी मिस्टेक पाहिली, की जी क्लासिकल मिस्टेक की ब्रॅकेट सॉल्व्हिंग मुलांना येत नाही. ब्रॅकेट सॉल्व्हिंग म्हणजे मला म्हणायचंय काय, बऱ्याच जणांना ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही आणि डिव्हिजन म्हणजेच काय, कॉमन काढता येत नाही. आता जर एक एक्झाम्पल घेतलं, मी हे एक्सप्रेशन घेतलंय एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस 10 प्लस एक्स वाय प्लस वाय मायनस 6 इज इक्वल टू 0. आता ह्याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन एक्स, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन एक्स असल्या कारणाने आपण एक्स प्रत्येक प्रत्येकाला मल्टिप्लाय करणार. प्रत्येकाला म्हणजे मला म्हणायचंय काय, आता जे एक्सप्रेशन असतं, एक्सप्रेशन नेहमी प्लस आणि मायनसने डिव्हाईड केलेलं असतं इक्वेशन. म्हणजेच काय ह्यांचे असे पार्ट पाडलेले असतात हे. आता इथं दिसतंय तसे. इथं आपण म्हणू शकतो, की हा एक्स वेगळा पार्ट आहे, वाय वेगळा पार्ट आहे, 10 वेगळा पार्ट आहे. हा एक्स, वाय मिळून एक पार्ट आहे. वाय अख्खा पार्ट आहे आणि 6 अख्खा पार्ट आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर हे प्लस आणि मायनसने ते काय केलंय, प्रत्येकाचं वेगवेगळं घर आपण डिव्हाईड केलेले आहेत. आता समजू आपण ह्या भिंती आहेत. हे प्लस आणि मायनस काय आहेत? भिंती आहेत. आता ह्या ज्या भिंती आहेत ह्या ज्या भिंती आहेत तर त्या भिंती असतील तर आता एक्स एक्स जर तो वाटायचा आहे, मग आपण म्हणू मल्टिप्लिकेशन म्हणजे वाटायचं आहे. मल्टिप्लिकेशन प्रत्येक घरात द्यावं लागेल एक्सला. तसंच आपण मग इथं जर मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. आता मध्ये जे चिन्ह होतं प्लस तेच आपण प्लस लिहिलं. परत एक्स इंटू वाय म्हणजेच काय होणार एक्स वाय. परत एक्स इंटू 10 प्लस 10x. तसंच एक्स इंटू एक्स वाय. आता एक्स इंटू एक्स वाय केल्यानंतर एक्स इंटू एक्स म्हणजे काय येणार एक्स स्क्वेअर वाय प्लस परत इथं येणार एक्स वाय आणि मायनस 6x इज इक्वल टू 0. आता हे जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशनची गरज पडते तेव्हा आपण असं मल्टिप्लिकेशन करतो. पण जेव्हा डिव्हिजनची गोष्ट येते, डिव्हिजन म्हणजेच मला म्हणायचं कॉमन काढता येत नाही लोकांना. कॉमन कसा काढतो आपण, की आपण प्रत्येक घर बघतो. घर म्हणजे काय, की जे प्लस आणि मायनसने डिव्हाईड म्हणजे वेगवेगळे केलेत ते पाहतो. इथं एक्स स्क्वेअर, एक्स वाय, 10x, एक्स स्क्वेअर वाय, एक्स वाय आणि 6 एक्स. इथं पाहिजे 6x. आता 6x दिसते. इथं आपल्याला दिसून येईल, की सगळीकडे तर एक्स तर कॉमन दिसतोय सगळीकडे. मग आपण एक्स तर कॉमन काढू शकतो. एक्स कॉमन काढला. एक्स कॉमन काढला म्हणजे काय, की ह्या एक्सप्रेशनला डिव्हाइड एक्स केला. डिव्हाइड एक्स केल्यानंतर राहणार एक्स. ह्याला डिव्हाइड एक्स केलं तर एक्सला एक्स कॅन्सल होणार. राहणार प्लस वाय प्लस इथे 10 राहणार प्लस एक्स वाय राहणार प्लस एक्सला एक्स कॅन्सल वाय राहणार मायनस 6 इज इक्वल टू 0. आता हे जे आलं ते मी सेमच एक्झाम्पल घेतल्यामुळे तुम्हाला समजेल, की हे म्हणजे मी जे वरती लिहिलं होतं तेच आहे. एकदा मल्टिप्लाय केलं आणि एकदा कॉमन काढलं तर हाय तेच येणार. जसंच इथं जे मी आता केलं, की जसं कॉमन काढलं, मल्टिप्लाय केलं, ह्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाही. समजणार का नाही? जेव्हा मी सांगतो तेव्हा समजतील. पण जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या वहीवर असे एक्सप्रेशन्स करून पाहता, जसे की तुमच्या पार्ट 1चे जो पहिला धडा आहे, त्याच्यात तुम्हाला ह्याची गरज पडते. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ह्याची गरज पडते. तेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तिथं कॉमन कसा काढला आणि मल्टिप्लिकेशन कसं आलं, तर ते जर नीट बघून केलं, आपण येणाऱ्या काळात तर ते पाहणारच आहोत. पण तुमच्यातर्फे जर तुम्ही तुमचे प्रयत्न केले, तर तुमच्याच फायद्याचे जे की तुम्हाला चांगले मार्क मिळवून देतील. अ, आता आपण पाहिलं की ब्रॅकेट सॉल्व्हिंग हे एक जमत नाही. शेवटची जी क्लासिकल मिस्टेक आहे, ती आहे इंडेक्स ऑफ व्हेरिएबल म्हणजेच एक्सच्या पॉवरला जे आहे, जसं की इथं एक्सच्या पॉवरला 3 आहे आणि खालच्या एक्सच्या पॉवरला 2 आहे समजू आपण इथं 2. ह्या गोष्टी लक्षात न ठेवणं. आता आपल्याला उत्तर काढायचं असतं एक्सची व्हॅल्यू. आपल्याला मागितलेली असते एक्सची व्हॅल्यू आणि आपण लिहून येतो एक्स क्यूबची व्हॅल्यू. आपल्याला पाहिजे असते एक्सची व्हॅल्यू आणि आपण लिहून येतो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू. आता जर आपण क्यूबचा विचार न केला, फक्त एक्स स्क्वेअरचा जर विचार केला, आता इथं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय येणार? एक्स इज इक्वल टू काय येणार? अंडर रूट 4. का? स्क्वेअर होता. स्क्वेअर इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर जो आत्ता बिहेव करतोय त्याच्या उलट बिहेव करणार. जसं की प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस होतो. मायनस तिकडे गेल्यावर प्लस होतो.
मल्टिप्लिकेशन पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजन होतं, इथलं डिव्हिजन पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होतं. तसंच स्क्वेअर जेव्हा पलीकडे जातो इक्वल टू साइनच्या, तेव्हा तो अंडर रूट होतो. आता अंडर रूट 4 गेला. अंडर रूट 4 गेल्यानंतर अंडर रूट 4 म्हणजे काय येणार प्लस ऑर मायनस 2. आता अंडर रूट 4 ची व्हॅल्यू कशी काय येणार? अंडर रूट 4 म्हणजे आपण 2 चा स्क्वेअर म्हणू शकतो. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, राहणार 2. म्हणजेच काय प्लस ऑर मायनस. आता हे प्लस ऑर मायनस आपण कुठे लिहितो? पार्ट 1 मध्ये आपण प्लस ऑर मायनस लिहितो. पण पार्ट 2 मध्ये प्लस ऑर मायनस लिहित बसत नाही. का? कारण की तिथं जॉमेट्रीचा विषय. जॉमेट्री म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचं माप काढायचं असतं आणि माप कधी निगेटिव्ह येणार नाही. सध्या तरी तुम्हाला 11वी-12वीत गेल्यानंतर निगेटिव्ह माप येऊ शकतात. पण म्हणजे उदाहरणार्थ निगेटिव्ह माप तुमच्या कोन जे तुमचे अँगल्स आहेत, अँगल्सची माप निगेटिव्ह येऊ शकतात. पण लांबीचं माप तर काही निगेटिव्ह येणार नाही. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये फक्त 2 लिहितो. अंडर रूट 4 फक्त 2 लिहितो. पण पार्ट 1 मध्ये लिहिताना तो प्लस ऑर मायनस 2 लिहावा लागतो. का? कारण की त्याच्या 2 व्हॅल्यू येणार आहेत. अल्जेब्रामध्ये अंडर रूटमध्ये इथं काही पॉसिबिलिटी होऊ शकते, की त्याची व्हॅल्यू मायनस पण येऊ शकते, प्लस पण येऊ शकते. आता इथं मायनस पण कशी काय येऊ शकते? कारण की -2 इंटू -2. -2 इंटू -2 चा स्क्वेअर जर लिहायचा असेल, तर -2 इंटू 2. आता आपल्याला माहिती आहे 2 इंटू 2 4 होतं आणि समान चिन्ह मायनस, मायनस समान चिन्हांची काय येणार? बेरीज म्हणजे साइन येणार प्लस. आता इथं अजून एक क्लासिकल मिस्टेक ही होती, की आपण जे चिन्ह आता पाहिली, की समान चिन्हांची बेरीज, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी, प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह. हे फक्त लक्षात ठेवायचंय जेव्हा आपल्याला एक्सप्रेशनमध्ये प्लस आणि मायनस असे असेल तेव्हाच. पण ह्या प्लस मायनसमध्ये जर मल्टिप्लिकेशन जर असेल, तर मल्टिप्लिकेशन असल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन करताना आपण 2 इंटू 2 इथं 4 लिहिलं आणि मायनस, मायनस त्याचंच उत्तर येणार प्लसमध्ये येणार. काय येणार? कारण की समान चिन्हांची बेरीज. तसंच तुम्ही जे की क्लासिकल मिस्टेक ज्या होतात, त्या आपल्या इथं संपतात. आपण लेक्चर संपवूया. भेटूया लवकरच. स्टे ट्यून.